पैसे नहीं दिए जा रहे, ये पूरा एक ऑपरेशन लोटस का जाके उनकी पार्टी के सत्य में जाना चाहिए। देखिए, पैसा नहीं मिल रहा है इसलिए क्या पार्टी छोड़ना है क्या? आपको लोगों ने चुन कर दिया है एक पार्टी के नाम पर, एक अलग चुनाव चिन्ह के नाम पर, एक विचारधारा के नाम पर। अब आपको पैसा नहीं मिल रहा है ज्यादा तो आप पार्टी छोड़ेंगे? ये कौन सी निष्ठा है, कौन सी लॉयल्टी है? ये ठीक नहीं। तो सामान्य आपने कहा है देवेंद्र फडणवीस से बात करने की मुलाकात हुई, वही भास्कर वालों ने एक सर्वे की बात की, 54% की ठाकरे ब्रांड को मिलेगा। किस तरीके से सारी चीजों को आप देखते हो सर, ये मीटिंग को जो सर्वे? छोड़ दीजिए, ऐसी मीटिंगें होती रहती है। फडणवीस साहब को लगता है कि मैं मदारी हूँ खुद और मैं सबको नचा सकता हूँ, ऐसा उनको लगता है। लेकिन आपके हाथ में सत्ता है, पावर है, बिल्डर्स लॉबी है, पैसा है भ्रष्टाचार का, इसलिए आप सबको नचा सकते हो। ये टेम्पररी फेज है। ज्यादा हो सकता है। देखिए, ठाकरे ब्रांड जो है मुंबई में और महाराष्ट्र में, उसको ना मोदी शाह खत्म कर सकते हैं ना देवेंद्र फडणवीस खत्म कर सकते हैं। 100% मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबिटेबल आहे, अपराजित आहे, अजिंक्य आहे। राजकारण सोडून द्या, लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीची श्रद्धा आहे, आदर आहे। कारण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जे केलेलं आहे, संघर्ष केलाय, त्याग केलाय, एक स्वाभिमानी महाराष्ट्राने मराठी माणूस घडवला, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही। मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस याने किती मोठी बिल्डरांची लॉबी आणि पैशाचे डोंगर उभे केले, तरी या ब्रँडशी तुलना करू शकत नाही। आणि सत्य आहे, विधानसभा निवडणूक आपण लांड्या लबाड्या करून जिंकलात, महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण तीच तयारी करतात, पण यावेळेला जनता अत्यंत सावध आहे। हा ब्रँड आगामी पालिकेच्या निवडणुकीत एकटाच असेल का? कारण पाहू ना आपण, आता तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल काय करायचं आहे। ठाकरे आणि शिवसेना पक्षात आणि पक्षामध्ये काही दिसत नाही, अंधारमय आहे आणि त्यांची पक्षाच्या ठीक आहे, बोलू बोलू काय हरकत संभाजीनगरचा चाकूचा व्हिडिओ